स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. अनैतिक संबंध भाग 1. आजपासून नवीन मालिका अनैतिक संबंध भाग 1 चालू होत आहे. हा आहे पहिला भाग. आशा करते की तुम्हाला नक्कीच आवडेल. जर आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आहे भाग पहिला. चला तर मग बघूयात. आजकाल त्याचं माझ्यावरती जास्त लक्ष नसतं. सकाळी उठायचं आणि ऑफिसला जायचं. ऑफिसवरून आल्यावरती जेवण करायचं आणि मग मोबाईल बघत बघत तो झोपून जायचा. ते मला जराही वेळ देत नाहीत. अशी 6 महिने निघून जातात. रोज हेच घडत होतं. मी दिवसभर त्यांची वाट बघायची. मी दिवसभर राबायचं आणि त्यांना दिवसभर फोन करून घरी कधी येतात हे विचारायचे. त्यांची वाट बघतच पूर्ण दिवस जातो. पण त्यांचं लक्ष काही माझ्यावरती नव्हतंच. अशी आहे या कथेतील हिरोनीची भूमिका. संगीता. संगीता नाव आहे तिचं. संगीता, आवर पटकन. झाला का डब्बा? अजय संगीताला आवाज देत असतो. अजय व संगीता हे दोघे नवरा बायको असतात. त्यांच्या लग्नाला आजच 8 वर्ष पूर्ण झाली. संगीता डब्बा घेऊन येते. अजयला अगदी प्रेमाने व लाडात बोलते. अजय मोबाईलमध्ये काहीतरी बघत असतो. अहो, तुम्हाला माहीत आहे का आज काय आहे? संगीता अजयला विचारते. काय आहे आज? अजय मोबाईलमध्ये बघत बघतच बोलतो. तुम्ही विसरलात ना? कामाच्या गडबडीत तुमच्या लक्षातच राहत नाही. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे हो. संगीता अजयला रागारागात बोलते. अगं हो, विसरलोच मी. एवढं म्हणतो आणि पुन्हा अजय तसंच मोबाईलमध्ये बघत डब्बा घेऊन घराच्या बाहेर निघतो. तो संगीताला साधं विषयही करत नाही. संगीता मात्र त्याच्या प्रेमाला आतुरलेली असते. अजयने आज मला घट्ट मिठी मारावी आणि मिठीत घेऊन हॅप्पी ॲनिव्हर्सरी तरी बोलावं असं तिला वाटत असतं. ऑफिसवरून येताना एक मोठं गिफ्ट घेऊन येतील हे स्वप्न तर बंगलंच होतं. पण अजयने सदा आपल्याला विषही केलं नाही. म्हणून संगीता अगदी नाराज झाली. आणि माझा टिफिन दे आई, माझा टिफिन दे ना, असा बेडरूममधून आवाज येतो. संगीता व अजयचा एक मुलगा असतो. त्याचं नाव अथर्व. अथर्व हा सिनियर KGमध्ये असतो. संगीता अथर्वची स्कूलची तयारी करते व त्याला स्कूल बसमध्ये बसवून देते. आता दोघेही बाहेर गेलेले असतात. त्यामुळे संगीता घरात एकटीच असते. काम सगळी आवरून ती खुर्चीवर येऊन बसते. मोबाईल बघत असते तेव्हा ती व्हॉट्सअपचे स्टेटस बघते. अजयने आज त्या दोघांचं एकही स्टेटस किंवा एकही फोटो ठेवलेला नसतो. हे बघून संगीताला खूप वाईट वाटतं. कामात असतील म्हणून गडबडीत राहिलं नसेल लक्षात त्यांच्या, असं बोलून ती मनाची समजूत काढते. संगीता तिचा उरलेला वेळ हा सोशल मीडिया चालवण्यात घालवत असते. फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती अशा साईट्सवरती तिचा टाईमपास चालू असतं. तिला कोणी मैत्रीण नसते जिला ते आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करेल. बघता बघता 5 वाजतात. अजय रात्रीसाठी केक घेऊन येईल म्हणून ती तयार होऊन बसते. सुंदर लाल रंगाची ऑर्गेन्झा साडी तिने घातलेली असते. लांबसडक केस मोकळे सोडलेले. दिसायला सुंदर होती, तरी पण खूप छान मेकअप केलेला. आजची रात्र आमच्या दोघांसाठी स्पेशल असेल म्हणून ती सुंदर तयार होते. अजयला कॉल करत असते सारखा. तो मात्र कॉल रिसीवच करत नाही किंवा कॉल बॅकही करत नाही. म्हणून तिचं मन थोडंसं उदास होतं. पण तरीही ती अजयची वाट बघत बसते. 8 वाजतात तरीही अजय काही येत नाही व संगीताचे फोन तो रिसीवही करत नाही. 8चे 12 होतात. आता मात्र संगीतामधली हिंमत संपलेली असते. ती रागारागात तशीच झोपून जाते. साडी, मेकअप सगळं तसंच असतं. अजय रात्री 1 वाजता घरी येतो. तो बाहेरूनच जेवण करून आलेला असतो. त्याची एक महत्त्वाची मीटिंग असते. तो तिथे जेवण वगैरे करून येतो. संगीताला डायरेक्ट सकाळी जाग येते. संगीता सकाळी रोजच्याप्रमाणे उठते
अंघोळ करते व नाश्ता रेडी करते. पण आज थोडीशी ती नाराजच असते. अजय उठून नाश्ता करण्यासाठी टेबलवरती येतो. तो तिला रोजच्यासारखंच काही नोटीस करत नाही. तिची नाराजी व्यर्थ असते. ती म्हणते, तुम्हाला मी किती कॉल केले. आपले ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी तुम्ही आले पण नाहीत. तुम्ही साधा एक कॉल रिसीव केला नाही किंवा रिप्लायही दिला नाही. संगीता अगदी शांततेने विचारते. मला महत्त्वाची मीटिंग होती, त्यामुळे फोन अटेंड करता आला नाही. आणि ॲनिव्हर्सरी काय दरवर्षीच येते. मीटिंग जास्त महत्त्वाची होती त्याच्यापेक्षा. अजय तिच्याकडे न बघता मोबाईलमध्ये बघतच संगीताला उत्तर देतो. आता मात्र संगीताच्या पायाखालची जमीन सरकते. तिच्याकडे तो अजिबात लक्ष देत नाही. तो मोबाईलमध्ये व कामामध्ये एवढा गुंतलेला असतो की आपली बायको, आपला मुलगा, त्यांना वेळ द्यावा की नाही हेही त्याला कळत नाही. माझ्यासोबत बोलायलाही त्याला आता इंटरेस्ट राहिला नाही. याचं बाहेर तर काही नसेल ना, असे अनेक प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये येतात. अजय नेहमीप्रमाणे त्याचा आवरून ऑफिसमध्ये निघून जातो. इकडे संगीता मोबाईलमध्ये बघत असते. मोबाईलमध्ये बसवून ती तिचा टाईमपास करत असते व तिचा वेळ ती घालवत असते. तेवढ्यात तिला फेसबुकला एक फ्रेंड रिक्वेस्ट येते. संगीता ऑनलाईनच असल्याने तिला ती लगेचच रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करते. अनिरुद्ध पाटील या नावाने ती फेसबुक रिक्वेस्ट असते. त्याच्यानंतर संगीताला हायचा मेसेज येतो. मॅडम, मी ओळखतो तुम्हाला. अजय सरांच्याच कंपनीमध्ये मी पण जॉब करतो. अजय सर मला सिनियर आहेत. तुम्हाला मी त्यांच्यासोबत फोटोमध्ये पाहिलेलं आहे. अनिरुद्ध अगदी आपुलकीने संगीतासोबत त्याची ओळख पटवून देत असतो. कोणीतरी ओळखीचं आहे म्हणून संगीता त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देते. असा 4 दिवस त्यांचा प्रश्न उत्तराचा खेळ चालतो. 5व्या दिवशी मात्र अनिरुद्ध संगीताला मेसेज करतो, हाय मॅडम. आणि आता तो जरा जास्तच मूडमध्ये बोलत असतो. डीपी तुमचा खूप सुंदर आहे आणि तुम्ही दिसतात सुंदर. या 2 वाक्याने संगीता अगदी खुलूनच गेलेली असते. हे शब्द अजयने तिला बोलायला हवे होते, पण तो कधी बोललाच नाही. 1 वर्ष झालं तो हे शब्द कधी बोललाच नव्हता. अजयमध्ये व संगीतामध्ये वर्षापासून प्रेमाने बोलणं बंद होतं. अजय फक्त कामात व्यस्त राहायचा आणि संगीता मनामध्ये विचार करत दिवसभर घुसमटत राहायची. आता तिला बोलायला नवीन एक मित्र भेटला होता, म्हणून ती आता जरा खुश राहू लागत होती. कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. भेटूयात उद्याच्या भागात. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.